जगाचं जे लक्ष लागून राहिलेलं आहे ते इस्रायल आणि इराण युद्धावर. एकंदरीतच या सगळ्या गोष्टींचा विचार करायला गेला तर आपले काही भारतीय नागरिक, त्यातही आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूरचे नागरिक आपल्या याच्यामध्ये दुबई, कुवेत किंवा अबुधाबी या ठिकाणी अडकलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता आपण कोल्हापुरातील एक प्रसिद्ध विश्व इन्स्टिट्यूट नावाचं जे एक इन्स्टिट्यूट आहे, जे विद्यार्थ्यांना विदेशामध्ये शिक्षणासाठी जायला त्यांना संधी देतं आणि त्यांना अगदी शिक्षणाची पुरेपूर कुठेतरी एक संधी मिळते. असे काही आपल्यासोबत त्यांचे चेअरमन आहेत, संस्थेचे संस्थापक आहेत कोल्हापुरातील ज्ञानेश्वर भस्मे सर, ज्यांच्या मार्फत काही विद्यार्थी जॉर्जियाकडे गेले होते. पण वाटेमध्ये त्यांचा जो एक लूप हॉल असं एक टायमिंग असतं, तिथं ते आता दुबई वगैरे या ठिकाणी त्यांनी अडकले होते. काही विद्यार्थी अडकलेले आहेत, त्यांची जवळपास त्या संदर्भात आपण हे सगळं जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर भस्मे सर. सरजी नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे आपल्यामध्ये. काय नेमके किती विद्यार्थी होते आपले आणि नेमके कुठे अडकलेले आहेत? काल पहाटे मुंबईहून ते निघाले एअर अरेबियाच्या फ्लाईटनं. शारजाला सकाळी पोचले ते 8:30-9ला तिथल्या टायमिंगला. त्यांच्यासोबत आमचा केअरटेकर पण होता. आणि तिथे गेल्यानंतर हे कळालं की असं असं झालेलं आहे. म्हणजे मग त्यानंतर एअरलाईननं त्यांना फूड वगैरे प्रोव्हाइड केलं, फूड कुपन वगैरे दिलं. मग त्यांनी ते घेतलं. दिवसभर आमचा सतत संपर्क चालू, त्यांच्याशी, त्यांच्या पालकांशी, सर्व ठिकाणावरून चालूच होता. मग त्यातून असं एक दोनदा कळालं की बाबा एअर स्पेस जो इराणवरनं आहे तो बदलून कदाचित पाकिस्तानवरनं एअर स्पेसवरनं त्या विद्यार्थ्यांना जॉर्जियात नेण्यात येईल. पण टोटली फ्लाईटच बंद झाल्यामुळे ते तिथं थांबले. मग रात्री त्यांना तिथला लोकल UAEचा व्हिसा प्रोव्हाइड केला आणि ते व्हिसा घेऊन बाहेर आले. त्यांना एअरपोर्ट पूर्ण रिकामं केलं आणि मग ते बाहेर आल्यानंतर आम्ही त्यांना हॉटेल बुक करून दिलं आहे. आता ते हॉटेलमध्ये आहेत शारजा येथे आणि आता ते सुरक्षित आहेत, व्यवस्थित आहेत. त्यांच्यावर आमचा केअरटेकर सोबत असल्यामुळे व्यवस्थित त्यांच्यावर लक्षपूर्वक आहे. योग्य ते जेवण, खाण, त्यांच्या पालकाशी संपर्क सगळं काही व्यवस्थित चालू आहे. आता फक्त नवीन एअरलाईनचं काय गाईडलाईन येईल त्याप्रमाणे पुढची दिशा ठरेल. साधारण ही जी गाईडलाईन किंवा असेल जी पुढची दिशा असेल ती साधारण किती दिवसांपर्यंत हे सगळे विद्यार्थी? आज कसं आहे की आता एअरलाईन आपल्याला मेल आणि ह्याच्यावरतीच मेसेज येतो, ते आम्ही चेक करत असतो सारखं. आणि जसा येईल त्याप्रमाणे मग त्यांना कळवून पुढे ऍक्शन घेतो. एकूण किती विद्यार्थी अडकलेले आहेत? नाही, आता आमचे फक्त 7 आहेत. 6 विद्यार्थी आणि केअरटेकर असे 7 जण आहेत. त्या सगळ्या पालकांच्या तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहात का किंवा त्यांना मेसेज? हो, विद्यार्थी सुद्धा स्वतः तिथनं जे व्हॉट्सअप आणि बोटिंगवरनं कॉलिंग होतं त्यातनं ते कॉलिंग करतात, बोलतात, सतत संपर्कात आहेत. एकंदरीतच आत्ताच्या आपल्या दर्शकांना नेमकं कशा पद्धतीने तुम्ही आवाहन कराल, नेमकी तिथली परिस्थिती नेमकी कशी आहे? कसं असतंय जीवनात, कधीही कुठली गोष्ट कशीही घडेल. काहीच म्हणजे दुपारी संध्याकाळी ते तिथं जॉर्जियात पोहोचून त्यांचं सगळं पुढचं शिक्षणाची सुरुवात होणार होती. नेमकं हे आता असं अचानक घडलेलं आहे, हे कोणाच्याच हातात नाही आहे. येईल त्या गोष्टीला सामोरं जाऊन पण योग्य मार्ग करत, फक्त आमचं काय की त्यांना जास्तीत जास्त स्ट्रॉंग करणे, सपोर्ट देणं हे आहे. आणि त्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न चालू आहे. अगदी जसं की आता आपण पाहिलं, त्यांच्या संस्थेमार्फत जे काही पालकांना जे काही विद्यार्थ्यांचे मेसेज देणे असतील किंवा विद्यार्थ्यांकडून जे काही अपडेट घेणं असतील, हे सगळ्या प्रकारचे सर्वतोपरी प्रयत्न आता युद्धजन्य काळामध्ये कोल्हापुरातून हे आता आपल्याला घेताना पाहायला मिळत आहेत. पुढं यामध्ये युद्धजन्य जे काही परिस्थिती आली तर त्यांना भारतामध्ये नेमकं त्यांना कसं घ्यायचं किंवा तिथून पुढे त्यांना शिक्षणाकडं जॉर्जियामध्ये त्यांना कसं पाठवायचं हे देखील त्यांनी जबाबदारी सर्वतोपरी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.